हा डिटर्मिनंट्स A, B, C, D is a determinant त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिटर्मिनंट म्हणणार आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं दिसते AB जी AB जी आहे आणि असणारे जे काही CD याला आपण त्या ठिकाणी रो म्हणतो. त्याचबरोबर असणारे जे काही AC आणि BD या ठिकाणी AC आहे आणि दुसरं आपलं असणारं जे काही BD यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसते कॉलम जो आहे तर तो कॉलम त्या ठिकाणी म्हणतो. पुढे की डिग्री ऑफ डिटर्मिनंट is 2. Why degree of determinant is 2? Because there are two elements. There are two elements in each column and two elements in each row. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की असणार तो काही डिग्री ऑफ डिटर्मिनंट जे आहे तर ती 2 आहे. कारण याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की कॉलम जर घेतला तर त्या कॉलममध्ये आपल्याला 2 एलिमेंट किंवा रो जो आहे तर तो रो जर घेतला तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी 2 आहेत. आणि म्हणून पुढे पहा की डिटर्मिनंट्स represent a number which is AD minus BC. या ठिकाणी काय सांगितलंय AD आणि मायनस कोणता सांगितलं BC. दॅट इज हाच आपल्याला लिहिता येईल A, B, C, D. त्याच्यामध्ये काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी AD मायनस काय करायचंय BC आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. तर या ठिकाणी असणार की काय AD मायनस BC इज द व्हॅल्यू ऑफ determinant which determinants A, B, C, D. पण त्याच्यानंतर पुढे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की डिटर्मिनंट्स युजली रिप्रेझेंट्स विथ द कॅपिटल लेटर्स. काय सांगितलंय डिटर्मिनंट्स काय म्हटलंय की डिटर्मिनंट्स युजली रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स. डिटर्मिनंट तो आहे तर तो डिटर्मिनंट दाखवण्यासाठी सर्वसाधारणपणे कॅपिटल अक्षर जे कोणती त्या ठिकाणी कॅपिटल अक्षर जे आहेत तर त्या कॅपिटल अक्षरांचा काय करता असते वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. इथे याच्यानंतर पुढे पेज नंबर 16 वर प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. या ठिकाणी रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागा आपल्याला त्या ठिकाणी भरायला सांगितल्या. मग डिटर्मिनंट मध्ये काय करतो आपण
या दोघांचा त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 into 5 काय केले 3 into 5 त्यानंतर याच्यामध्ये मायनस साईन पुन्हा या दोघांचं त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. -2 into 4 ही सर्वसाधारणपणे याच्यानंतर पाहिजे 3 आहे. आता दोघांचा विचार जर आपण केला की 3 into 5 15 -2 into 4 त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येतं असतं की 15 -8 किती राहता नसतात तर 8 आणि म्हणून हा जो काही डिटर्मिनंट जे आहे तर ते डिटर्मिनंट अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फिल करता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन दिलेला पहा की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. पहा आपल्या लक्षात आलं हे काय करायचंय या दोघांचं त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे या ठिकाणी -1 into 4 या दोघांच्या मध्ये मायनस साईन घ्यायचे आणि 7 into 2 की -1 into 4 -4 -7 into 2 40 -4 आणि पुढे काय दिलं आपल्याला की -40 दॅट इज -80. याची व्हॅल्यू जी आहे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असते -80. अशाच पद्धतीने पुन्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे की क्रॉस मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करायचे की 5 into 0 दोघांच्या मध्ये मायनस साईन द्यायचे. त्याच्यानंतर 3 into -7 5 into 0 0 मायनस प्लस 3 into 7 21 0 plus 21 is equal to 21 and therefore value of this determinant is 21. Next पुन्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे की क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे की 7/3 into 1/2 हा 1 दाखवताना व्यवस्थित अशा पद्धतीने दाखवा. दोघांच्या मध्ये मायनस साईन 5 into 3 into 3 into 2 पण या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 2 फ्रॅक्शन आहे आणि त्या 2 फ्रॅक्शनचं या ठिकाणी काय मल्टिप्लिकेशन कसं करतो अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार काय केला छेदस्थानी मायनस पुन्हा अंशांचा गुणाकार अंशस्थानी डिनॉमिनेटर जे आहे तर ते डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आपण केलं. पुढे आपल्या लक्षात येतं 7 into 1 7 3 into 2 6 minus 5 into 3 15 divided by 6. आता आपल्या लक्षात येत असते की डिनॉमिनेटर सेम आहे इथे जे छेद जे आहे तर ते छेद त्या ठिकाणी सारखेच आहे. छेद सारखे असतील तर काय करतोय की छेद जसाच्या तसा आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे आणि डिनॉमिनेटरला काय दिलं आपल्याला 7 minus 15 पुढे 15 मधून 7 गेले. हा काही लक्षात येते की 15 जे आहे तर त्या 15 मधून 7 गेले तर 8 राहिले. साईन जे आहे तर ते मोठ्या संख्येचं देणार आहे मायनस आणि डिवायडेड बाय 6. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते याला काय करतोय 2 जे आहे तर त्या 2ने त्या ठिकाणी डिवाइड करा. 2ने डिवाइड केलं तर काय करायचं -4/3 आणि म्हणून हा जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर त्या डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल -4/3 अशा पद्धतीची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. पण याचा असणारा जो काही स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट तुम्ही काढा. व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ पॉज करून काय करा तुमच्या नोटबुकमध्ये त्या ठिकाणी नोट डाऊन त्या ठिकाणी तुम्ही करा. पुढे पेज नंबर 27 वर प्रॉब्लेम सेट 1 आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांसाठी योग्य अशा प्रकारचा आपल्याला असणारा जो काही पर्याय जो आहे तर तो पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5 3
-7 -4 की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपण काय करतो दिसतोय आपल्या लक्षात आले या दोघांचं काय करतो आपण त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय मायनस पुन्हा या दोघांचं त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणजे 5 × 4 मायनस 3 × -7 बरोबर इज इक्वल टू 5 × 4 20 मायनस की मायनस मायनस करतोय प्लस आणि म्हणून 3 × 7 किती आता दिसतंय तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी ते 21 त्या ठिकाणी आता दिसते व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची की अशा पद्धतीने जर आपण केलं त्याच्यामध्ये आपलं नेमकं काय चूक होते तर या ठिकाणी मायनस साईन जी आहे तर ती मायनस साईन या ठिकाणी आहे जी 5 × -4 आहे ज्या ठिकाणी -20 असणार आहे मायनस मायनस झालं प्लस 21 मधून -21 गेले तर किती राहिलं 1 त्या ठिकाणी राहिलं म्हणून करेक्ट अशा प्रकारचा ऑप्शन जो आहे तर तो ऑप्शन आपला असणार आहे डी अशा पद्धतीने साधा अशा प्रकारचा असणार तो काही डिटर्मिनंट जो आहे तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली पुढे पेज नंबर 27 वर प्रॉब्लेम सेट 1 मधले त्या ठिकाणी लास्ट क्वेश्चन जो आहे तर तो 4th आहे की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स आता याची व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे की 4 × 7 याच्यामध्ये मायनस 3 × 2 4 × 7 28 मायनस 3 × 2 6 या ठिकाणी 28 मायनस 6 हाऊ मेनी दॅट इज 22 and therefore value of this determinant is 22 याची व्हॅल्यू किती येताना असते तर 22 पुढे पुन्हा याचं असणारे काही क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे की 5 × 1 मायनस तर काय काय आहे तर -2 × -3 इज इक्वल टू 5 मायनस मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस पुन्हा काय झालं तर त्या ठिकाणी ते मायनसचा 2 × 3 6 पुढे +5 -6 इज इक्वल टू -1 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली उत्तराला मोठ्या संख्येत आणि म्हणून व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज -1 देन लास्ट 3 × 4 याच्यामध्ये मायनस साईन्स असतं की -1 × 1 3 × 4 12 मायनस मायनस प्लस 1 × 1 1 that is 12 plus 1 is equal to 13 and therefore value of this determinant is +13. Okay. Next we will see determinant method or it is also called as the Cramer's rule. आपल्याला त्या ठिकाणी निश्चय पद्धत किंवा असताना तो काही क्रॅमरचा असताना तो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी की using determinants simultaneous equation can be solved easily and in less space. पण निश्चयकाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या निश्चयकाच्या पद्धतीचा वापर करून असणारी काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ते आपण सहजगत्या त्या ठिकाणी सोडवू शकतो. त्याचबरोबर कमीत कमी असणारी काही जागा जी आहे तर त्या कमीत कमी जागेमध्ये ही ते असणारे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ते एक सामायिक समीकरण आपण त्या ठिकाणी निश्चयकाची पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी सोडवतो. धिस मेथड इज नोन ॲज डिटर्मिनंट आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण निश्चयकाची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी म्हटलेली. धिस मेथड वॉज फर्स्ट गिव्हन बाय द स्विच मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रेमर. सो इट इज नोन ॲज क्रेमर्स मेथड. हिची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत पहिल्यांदा त्या ठिकाणी असणारा जो काही स्विच असणारा जो काही गणितज्ञ जो आहे
गॅब्रियल क्रॅमर यांनी त्या ठिकाणी काय केलेली दिलेली आहे किंवा शोधलेली आहे. आणि म्हणून ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच आपण त्या ठिकाणी क्रॅमर्स मेथड जी आहे तर ती क्रॅमर्स मेथड त्या ठिकाणी म्हणता येईल. आता काय पद्धती ही आपल्याला पाहिजे की टू यूज क्रॅमर्स मेथड the equation which equation this equation are written as a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. की क्रॅमरची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या क्रॅमरच्या पद्धतीमध्ये दिलेली जी काही असणारी काही समीकरणं जी आहे तर ती समीकरणं अशा पद्धतीने काय केलं जातात लिहिली त्या ठिकाणी जातात. पहा हेच मी या ठिकाणी लिहितोय की a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो मी. a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो. मग आता ही काही दिलेली जी काही इक्वेशन जी आहे तर ती इक्वेशन काय करायची आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची. मग आता सोडवण्याच्या अगोदर आता ही जी काही दोन इक्वेशन जी आहे तर त्या दोन इक्वेशन मध्ये पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते ही जी काही इक्वेशन जी आहे तर त्या इक्वेशन मध्ये एक्स अँड वाय पहा काय सांगता येईल की हिअर एक्स अँड वाय आर व्हेरिएबल. आपल्याला लक्षात येत असते की ही जी काही दोन इक्वेशन जे आहे तर त्या दोन इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय जे आहे तर ती त्या ठिकाणी चल त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत असते की a1 b1 c1 अँड a2 b2 c2 आर रियल नंबर्स. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असते की सर्वसाधारणपणे a1 b1 c1 a2 b2 c2 हे जे आहेत तर ते रियल नंबर आहे म्हणजे वास्तव संख्या ज्या आहेत तर त्या वास्तव संख्या आहेत. त्याचबरोबर अजून एक कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. काय कंडिशन आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते की a1 b2 मायनस a2 b1 इज नॉट इक्वल टू 0. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी लक्षात येत नसते की a1 b2 मायनस a2 b1 याची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी नसणार येते. मग आता अशा पद्धतीची हे असणारी जी काही दोन इक्वेशन जी आहे तर ती दोन इक्वेशन काय करायची आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 काय करायची सॉल्व त्या ठिकाणी करायची. नाऊ लेट अस सॉल्व. नाऊ let us solve this equation, that is this equation. आता जी काही दोन्ही इक्वेशन जी आहे तर ती दोन्ही इक्वेशन काय करायची आपण त्या ठिकाणी सॉल्व करायची. आता ही दोन्ही इक्वेशन सॉल्व करत असताना आपली इलिमिनेशनची असणारी काही मेथड जी आहे तर त्या इलिमिनेशनच्या मेथडचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की असणारे काही वाय व्हेरिएबल जे आहे तर त्या वाय व्हेरिएबलचा असणारा काही कोइफिशियंट जो आहे तर तो कोइफिशियंट काय करायचा आपल्याला सेम त्या ठिकाणी करायचा सारखाच त्या ठिकाणी करायचा. मग आता सारखा करण्यासाठी इक्वेशन 1 जे आहे तर त्या 1 ला काय करू आपण त्या ठिकाणी b2 जो आहे तर त्या b2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 2 जे आहे तर त्याला काय करू आपण त्या ठिकाणी b1 जे आहे तर त्या b1 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. हेच आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पुढे या ठिकाणी लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2. जे इक्वेशन
1 जे आहे तर त्या इक्वेशन 1ला काय करायचंय, V2 जे आहे तर ते V2 ने मल्टिप्लाय. त्याला V2 जर मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल, A1 B2 X प्लस B1 B2 Y इज इक्वल टू C1 B2. अशा पद्धतीने काय केलं आपण, त्याला मल्टिप्लाय केलं, त्याला इक्वेशन काय म्हणतो मी त्या ठिकाणी 3 केलं. अशाच पद्धतीने पुन्हा इक्वेशन 2 जे आहे पहा, की मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय B1. तर B1 ला सुद्धा काय करायचंय, इक्वेशन सेकंड जे आहे तर त्याला B1 ने मल्टिप्लाय करायचे. B1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय येते, A2 B1 X प्लस B2 B1 Y इज इक्वल टू C2. त्याला इक्वेशन काय म्हणतो त्या ठिकाणी 4 इक्वेशन होते. त्याला इक्वेशन काय म्हणतो त्या ठिकाणी 4th इक्वेशन. मग आता काय करतो की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. पुढे मी लिहितोय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. समीकरण 3 काय करू आपण त्या ठिकाणी 4 जे आहे तर त्या 4 मधून त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचे. आता सबस्ट्रॅक्ट करत असता इक्वेशन मी पुन्हा त्या ठिकाणी लिहितोय की A1 B2 X प्लस B1 B2 Y इज इक्वल टू C1 B2. आणि थर्ड इक्वेशन 4th इक्वेशन आहे आपलं A2 B1 X प्लस B2 B1 Y इज इक्वल टू, त्याला मल्टिप्लिकेशन जे आहे तर मल्टिप्लिकेशन आपलं करायचं आहे तिथं पाहिजे, ते काय असेल पाहिजे C2 B1 आहे B1 ही C2 B. ही सर्वसाधारणपणे आपल्या तिथे लक्षात इक्वेशन 3 आणि 4 मी त्या ठिकाणी ते सबस्ट्रॅक्ट करायचं. आता सबस्ट्रॅक्ट करत असताना खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. काय करायचंय, इक्वेशन 3 मधून काय करायचे, 4th इक्वेशन काय करायचं आपण त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचे. आता सबस्ट्रॅक्ट करायचे तर काय होते बा, A1 B2 मायनस A2 B1. याच्यामध्ये काय कॉमन आहे, एक्स त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते, काय लक्षात येतं नसते की या ठिकाणी हे जे काही टर्म जे आहे ते टर्म त्या ठिकाणी कॅन्सल होतात. आता का पुढे मग आता काय शिल्लक राहताना दिसतंय, या ठिकाणी उजव्या बाजूला पाहिजे का C1 B2 मायनस काय आहे C2 B. एवढं त्या ठिकाणी. आता याच्यावरून आपल्याला एक्स जे आहे तर त्या एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. त्याच्यासाठी ही जे आहे तर हे काय करतो या ठिकाणी ट्रान्सफर. या ठिकाणी पहा एक्स इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 डिवाइड. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे गेलं तर ते काय होईल डिवाइड त्या ठिकाणी होईल. A1 B2 मायनस A2 B. आता हिची काय एक्स जे आहे तर त्या एक्सची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला आता हिची काय एक्सची असणारी काही व्हॅल्यू जी आहे. फॉर एक्झाम्पल मला इक्वेशन नंबर काय म्हणतो त्या ठिकाणी 5 त्या ठिकाणी नंतर असतो. मग पुढे पुट काय सांगते की पुट दिस व्हॅल्यू, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन एक्सची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. तिथे इक्वेशन नंबर किती मध्ये ठेवायची 1. ही इक्वेशन नंबर
1. ओके, जी एचची जी काय आपल्याला व्हॅल्यू मिळाली तर ते काय करू आपण इक्वेशन नंबर 1 जे आहे तर ते 1 मध्ये त्या ठिकाणी घेतो मी पुढे. तर इक्वेशन नंबर 1 काय तर ते पहिल्यांदा मी लिहितो त्या ठिकाणी. सिन्स a1x प्लस b1y इज इक्वल टू c. आपलं इक्वेशन नंबर त्याच्यामध्ये काय करायची एकची व्हॅल्यू जी आहे तर ही एकची व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवून द्यायची. म्हणजेच a1 एकची व्हॅल्यू एकची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर त्या ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी होती असं c1 b2 मायनस c2 b1 डिवाइडेड बाय a1 b2 मायनस a2 b1. काय केलं आपण एक्स जे आहे तर ते एकची व्हॅल्यू पुढे प्लस b1 y इज इक्वल टू c. याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला की सर्वसाधारण त्या सर्व काही b1 y तर तो एका बाजूला ठेवू आणि याचं काय तर आपण या ठिकाणी या बाजूला त्या ठिकाणी ट्रान्सफर जो आहे तर तो ट्रान्सफर करू. लक्षात येते b1 y याच बाजूला ठेवू याचा या ठिकाणी ट्रान्सफर करू म्हणून इकडे काय जाईल b1 y इज इक्वल या बाजूला काय आहे c1 म्हणजे टोटल आपल्याला या बाजूला न्यायचं. काय करायचंय जे आहे तर ते टोटल काय करायचं आपल्याला या बाजूला काय करायचं तर त्या ठिकाणी ते शिफ्टिंग जे आहे तर ते शिफ्टिंग त्या ठिकाणी करायचे आणि म्हणून या बाजूला नेल्यानंतर मायनस a1 इंटू ब्रॅकेट c1 b2 मायनस c2 b1 डिवाइडेड बाय a1 b2 मायनस a2 b. काय काय केलं पुन्हा एकदा लक्षात घ्या. b1 y याच बाजूला ठेवलं जे टर्म जे आहे तर तुम्ही काय केली या बाजूला. तर पुढे काय करायचे याचं काय करू आपण लसावी जो आहे तर तो लसावी त्या ठिकाणी त्या दोघांचा लसा. तर आपल्या लक्षात येतं छेद जो आहे तर तो छेद काय आहे भिन्नच आहे. छेद जर भिन्न असतील तर आपण काय करता ते छेदांचा गुणाकार छेदस्थानी करतो आणि तिरकस गुणाकार जो आहे तर तो तिरकस गुणाकार म्हणजे छेदांचा गुणाकार येतो मी त्या ठिकाणी a1 b2 मायनस a2 b1 हा छेदांचा गुणाकार. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा. आता तिरकस गुणाकार म्हणजे या दोघांचा असताना काही गुणाकार जो आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार या ठिकाणी करायचा. दोघांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार या ठिकाणी दोघांचा गुणाकार म्हणजे c1 इंटू ब्रॅकेट a1 b2 मायनस a2 b. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुन्हा हे जे काही दोन जे आहेत तर त्या दोघांचा गुणाकार हे दोघांचा म्हणजे टोटल याचा ठिकाणी मायनस a1 इंटू ब्रॅकेट c1 b2 मायनस c2 b1 आणि ब्रॅकेट काय असणार आहे कमी. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय केलेले लसावी जो आहे तर तो लसावी काढला छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहिला आणि तिरकस गुणाकार जो आहे तर तो तिरकस. त्याच्यानंतर पुढे डावी साईड आपली आहे b1 इथे पुढे c1 ने काय करा आतमध्ये मल्टिप्लाय करा. c1 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय ते c1 a1 b2 मायनस c1 a2 इथे जे आहे काय आहे म्हणजे पद जे आहे तर या ठिकाणी ते b1 आहे म्हणजे c1 a2 b1 बरोबर. पुढे मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय मायनस a1 c1 b2 मायनस मायनस काय होईल तर ते प्लस होईल. पुढे a1 c2 b1
डिव्हायडेड बाय हा टोटल यांना डिव्हाइड केली काय आहे ब्रॅकेटमध्ये A1 B2 मायनस A2 B1. या ठिकाणी लेफ्ट साईडला काय आपलं B1. तर मी काय करतो सर्वसाधारणपणे dy जे आहे ते मल्टिप्लाय होते तर ते काय येते ते डिनॉमिनेटरला जाते म्हणजे हेच मी त्या ठिकाणी इथे काय करतोय B1 लागते बरोबर. पुढे आता ज्याच्यामध्ये कोणकोणती टर्म त्या ठिकाणी जाऊ शकतात तर याचा आपला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. मग त्या ठिकाणी प्लस होते का लक्षात जे आहे तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. हा पुढे या ठिकाणी आपल्याला लक्षात येता दिसते ही जी काही दोन असणारे जे काही टर्म जे आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी सर्कल करतोय हे आणि हे तर सेम आहे C1 C1 A1 A1 B2 B2 हे प्लस आहे हे मायनस आहे हे एकमेकांना त्या ठिकाणी गेले हे काय झाले कॅन्सल झाले तर काय राहिले हे दोन आहे. आता याच्यापैकी जे प्लस आहे तर तुम्ही पहिल्यांदा लिहितो हा प्लस कोणता आहे तर A1 C2 B1 त्याच्यानंतर मायनस तुम्ही मायनस C1 A2 B1 डिव्हायडेड हा जो B1 होता तर तुम्ही इथे घेतलेला आणि म्हणून मी या ठिकाणी B1 लिहितो इंटू ब्रॅकेट A1 B2 मायनस B2 B1. या ठिकाणी करायला फक्त वाय आहे कारण B1 जो आहे तर तो B1चा आपण या ठिकाणी ट्रान्सफर. आता पुढे या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येतं काय लक्षात येतं की याच्यामधून B1 कॉमन करायचं. B1 जर कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिले हा C2 तरी हा B1 कॉमन जर काढला त्याच्यामध्ये A1 C2 मायनस C1 A2 ब्रॅकेट कम्प्लीट डिव्हायडेड बाय B1 इंटू ब्रॅकेट A1 B2 मायनस A2 B. इथे पुन्हा आपल्या लक्षात येत असते की B1 जो आहे तर तो B1 B1 काय झालं या ठिकाणी कॅन्सल. ज्या ठिकाणी y जी आहे तर ती वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला ठिकाणी A1 C2 मायनस A2 C1 डिव्हायडेड बाय A1 B2 मायनस A2 B. अशा पद्धतीची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली जी या ठिकाणी आपल्याला एक्स जी आहे तर ती एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली आणि वायची व्हॅल्यू अशा पद्धतीची मिळाली. याला इक्वेशन नंबर काय होतो त्या ठिकाणी 5 त्या ठिकाणी येते. आता हे एक्झाम्पल जे आहे तर ते भरपूर मोठं होते पण काय हरकत नाही. कसं आलं वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू कशी आली हे आपल्याला पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये डायरेक्ट देईल. आपण काय केले प्रत्यक्ष ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी शोधून काढलेली. याच्या पुढे the values of x and y in equation 5 and 6. इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मध्ये असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यू जे आहेत आर रिटर्न using determinants की आपल्याला एक्स आणि वायचे असणारे जे काही इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 मध्ये आलेले जे काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट जो आहे तर त्या डिटर्मिनंटचा वापर जो आहे तर तो वापर करून त्या ठिकाणी लिहायचं ॲज फॉलोज. एकची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एकची व्हॅल्यू काय आहे तर या ठिकाणी A1 B2 मायनस C2 B1. तर ते अशा पद्धतीची असणारी एक्स जी आहे तर त्या एकची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 5 जे आहे तर त्या 5 मध्ये त्या ठिकाणी दिलेली मी उलटी त्या ठिकाणी सांगितली. इक्वेशन नंबर 5 जे आहे तर त्या 5 मध्ये आपण C1 B2 B
येत आहे माझ्याकडे होती एकची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या एकच्या व्हॅल्यूचा असणारा काही विचार जो आहे तो विचार आपल्याला एकची व्हॅल्यू आहे C1 into minus C2 B1 divided by A1 B2 minus A2 B1 अशा पद्धतीची एक्स जी आहे तर त्या एकची व्हॅल्यू जी आहे तर ती आता याचं काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट जो आहे तर त्या डिटर्मिनंटचा वापर करून ह्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी तिथे आता कशा पद्धतीने डिटर्मिनंट जो आहे तर त्या डिटर्मिनंटचा वापर करून सोडवते तर ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते तर सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत असते एकची असताना काही व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला C1 सीट अशा पद्धतीने C1 सीट त्याच्यानंतर दुसरा असताना जो काही कॉलम जो आहे तर तो कॉलम कोणता दिसतो आपल्याला B1 गेट कोणता आहे B1 गेट त्याच्यानंतर डिनॉमिनेटर साईड तर त्या डिनॉमिनेटर साईडला पुन्हा आपल्याला मिळत आहे की A1 A2 दुसरा कॉलम जो आहे तर तो काय असणार आहे B1 गेट इथे एकची व्हॅल्यू अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला असणारी काही वाय जे आहे तर ती वायची व्हॅल्यू आपण ज्या ठिकाणी शोधलेली का वायची व्हॅल्यू काय होती या ठिकाणी A1 C2 minus C1 A2 divided by A1 B2 minus A इथे ही वायची व्हॅल्यू ही पुन्हा काय करायची आपल्याला डिटर्मिनंटच्या रूपामध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची डिटर्मिनंटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी घ्यायची अशा पद्धतीने आता हा जो काही फर्स्ट कॉलम जो आहे तर त्या फर्स्ट कॉलम मध्ये पुन्हा आपल्या लक्षात येत असते की A1 A2 आपण काय लिहायचंय A1 म्हणजे या ठिकाणी A1 त्याच्यानंतर सेकंड असणारा जो काही कॉलम जे आहे तर त्या सेकंड कॉलम मध्ये काय लिहितंय आपल्याला C1 त्याच्यानंतर डिनॉमिनेटर छेदस्थानी पुन्हा आपल्या लक्षात येत असते की काय आहे फर्स्ट असणारा जो काही कॉलम जो आहे तर त्या फर्स्ट कॉलम मध्ये A1 A2 आणि सेकंड असणारा जो काही कॉलम जो आहे तर त्या सेकंड कॉलम मध्ये A1 पण तुमच्या असं लक्षात येईल की इथला असणारा जो काही डिनॉमिनेटर आणि इथला असणारा जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो सेम काय इथे लक्षात या ठिकाणी असणारा जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो सेम आहे इथे सुद्धा कसा आहे तर त्या ठिकाणी तो सेम आता ह्या ज्या असणाऱ्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज काय करायच्यात आपल्याला रिमेंबर करायच्या लक्षात ठेवायच्या तर रिमेंबर करण्यासाठी ज्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय तर असणारा जो काही डिटर्मिनंट डी जो आहे तर तो डिटर्मिनंट डी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की हा डिटर्मिनंट डी असतो आता तो काय दिलेला आहे डिटर्मिनंट डी आपल्या लक्षात येत नसते A1 A2 B1 B2 इथे हा आपला आलेला डिटर्मिनंट अशाच पद्धतीने DX लिहायचं पुढे डिटर्मिनंट कोणता लिहायचं आपल्याला DX आता डिटर्मिनंट DX जो आहे तर तो डिटर्मिनंट DX ज्या ठिकाणी एक्सची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ते आपल्या लक्षात येते काय आहे C1 C2 आणि B1 B पुढे DY जे आहे तर त्या DYची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी रिमेंबर करायची त्या ठिकाणी वायची व्हॅल्यू या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला A1 A2 आणि C1 C2 अशा पद्धतीने आपल्याला DX आणि DYचे असणारे काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी लक्षात तर सर्वसाधारणपणे लक्षात ठेवताना नेमकं काय करायचं की आता या ठिकाणी डीची असताना ती काही व्हॅल्यू जी आहे उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी इक्वेशन त्या ठिकाणी लिहितो दोन्हीच्या दोन्ही मग आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की A1X प्लस B1Y is equal to C1 A2X प्लस B2Y is equal to C अशा पद्धतीची असणारी काही समीकरण जे आहेत ते समीकरण
आता याच्यामध्ये असणारे काही कॉलम जे आहे तर त्या कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. या ठिकाणी कोणता कॉलम आहे तर A1 A2 असा एक कॉलम त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर B1 B2 असा दुसरा कॉलम त्या ठिकाणी आहे आणि तिसरा कॉलम जो आहे तो C1 C2 बरोबर. आता डीचा असणारा जो काही कॉलम जो आहे तर तो डीचा कॉलम लिहिण्यासाठी कोणकोणते या ठिकाणी A2 B म्हणजे A1चा कॉलम आहे B1चा कॉलम. कोणता कॉलम त्या ठिकाणी ओमिट केलेला आहे उघडलेला आहे तर या ठिकाणी C1 C2चा असणारा काही कॉलम जो आहे तो D साठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे उघडून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर DX साठी आपल्या लक्षात येत नसतं की हे दोन कॉलम आहे म्हणजे DX साठी A1 A2चा असणारा काही कॉलम जो आहे तर हा कॉलम काय केलेला आहे तर त्या ठिकाणी ओमिट केलेला आहे किंवा सर्वसाधारणपणे DXचा असणारा जो काही कॉलम ऑफ द कोइफिशियंट ऑफ X काय आहे A1 A2 आणि हे A1 A2 ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या A1 A2 ची व्हॅल्यू जी आहे तर ती कशाने घेतलेली C1 C2 म्हणजे A1 A2 ची व्हॅल्यू जी आहे तर ती कशाने घेतलेली C1 C2. अशाच पद्धतीने DYच्या बाबतीत आता DYच्या बाबतीमध्ये या ठिकाणी म्हणजे वायच्या असणारे काही कोइफिशियंट जे आहे तर ते काय B1 पण या ठिकाणी म्हणजे असणारे जे काही B1 B2 जे आहे म्हणजे द कॉलम ऑफ द कोइफिशियंट ऑफ द वाय आता वायच्या असणारे जे काही कोइफिशियंट काय B1 B2 हे कशाने रिप्लेस केलेले आहेत तर पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की C1 C2 ने त्या ठिकाणी रिप्लेस कशाने केलेले C1 C2 ने अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते रिप्लेस केले. त्याच्यानंतर